गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विषय मराठी इयत्ता पहिली. आजचा आपला घटक आहे शब्दखेळ, पान नंबर 54. यावरील हा प्रश्न दुसरा. तर चला बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, हा आपल्या पुस्तकातील पान नंबर 54. यावरील हा प्रश्न दुसरा. शब्दात लपलेले शब्द ओळखा व लिहा. इथे दिलेले आहे, तुम्ही वाचा. म्हणा, शब्दात लपलेले शब्द शोधा व लिही. आता इथे जे शब्द दिलेले आहे त्या शब्दांमध्ये लपलेले शब्द तुम्हाला ओळखायचे. म्हणजेच या शब्दांमध्ये जे अक्षर आहे त्या अक्षरांपासूनच नवीन शब्द तुम्हाला बनवायचे. पण ते नवीन शब्द बनवताना या अक्षरातलेच ते अक्षर पाहिजे आणि ते शब्द बनवताना शब्द पण अर्थपूर्ण पाहिजे. या शब्दाच्या बाहेरचं अक्षर नको. ठीक आहे. तसं आता इथे पहिला शब्द वाचा, बालभारती. मग आता याच्यापासून कोणता शब्द बनणार? बघा, पहिला ल, पहिला शब्द झाला बाल. दुसरा शब्द आपण घेऊ भा आणि र, आणि तिसरा शब्द आपण आता इथे घेणार आहे तो आहे भारती. बघा, अशा तऱ्हेने आपण इथे 3 शब्द बनले. अजून कुठले होतं का? बघा, ती आणि र. ती जर पहिले घेतला आपण आणि त्याच्यासमोर जर हा र लावला तर काय होईल? तीर. बघा, हा अजून एक शब्द बनतो. तीर, भार. अजून भाल. पण शब्द नाही होणार तो, बरोबर आहे ना? म्हणून आपण हे एवढे शब्द इथे 3 रेषा दिल्या, पण आपण एक शब्द इथे असा बनवून बघितला आहे. पण इथे आता तुम्हाला पुस्तकात प्रॅक्टिस करताना हे एवढेच शब्द तुम्ही इथे लिहा. वहीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त शब्द घेऊन प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर आहे दुकानदार. याच्यामध्ये पहिला शब्द आपण घ्यायचा आहे. काय होईल सांगा बरं तुम्ही? दुकान झालं. आता दार. अजून बघ, हा एक शब्द आहे अजून, कलाकाना, असे आणखी शब्द तुम्हाला मिळतील इथे. तुम्ही ते शब्द घेऊन बनवून पाहिले तर तुम्हाला याच्यातून आणखी काही शब्द मिळतील. जसं न आणि नर पण होऊ शकते. का आणि रच्या समोर लावलं तर कार होते. दूच्या समोर र लावलं तर दूर होते. असे अनेक शब्द अजून याचे बनू शकतात. आता इथे सकाळपासून बघा, सकाळपासूनमध्ये काळ. अजून सकाळ. सकाळ हा शब्दसुद्धा येईल, सकाळ. त्यानंतर पासून, ठीक आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये अहमद आणि नगर 2 शब्द झाले इथे. एक नगर आणि एक अहमद. आणि एक तुम्ही याच्यामध्येच बघा, मदन हा पण येऊ शकता एक, मदन. आणखी बघा, मदन जसं झाला, नगर झाला. आता मग पण लिहू शकतो. आणि एक अजून अहमद नाव आहे मुलाचं, है ना? आता कोपरगाव बघा, कोपरगावमध्ये कोपर हा एक शब्द झाला, कोपर. आणि कोपरनंतर दुसरा शब्द कोणता होईल? हा एक, गाव. अजून सांगा. कोपर झाला, कोपर लिहिला, गाव लिहिला. अजून कोणता शब्द आहे बघा इथे?
गार. गावं झाला, आता गार पण होते. अशा तऱ्हेने हे शब्द आपल्याला शब्दात लपलेले शब्द आपल्याला ओळखायचे आणि लिहायचा असा हा प्रश्न. तर इथे तुम्हाला शब्दांमधले शब्द लपलेले शब्द ओळखायसाठी याच्यातलेच अक्षरं घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवायचे. याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायची. ठीक आहे, चला ओके.